कैसे हराया है अशा ज्या सहर्षेक आत्ताच्या झालेल्या ज्या मुंब्राच्या नगरपालिकेच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी कृपया दंगली फैलवण्याचं काम कमी करावं. आत्ता त्या नगरसेवक झाल्या तर एवढ्या उडायला लागल्यात. तिथे मराठी माणूस नव्हते का जेव्हा मुंब्र्यामध्ये निवडून दिलं? ह्या लेडीजला कसे काय निवडून देऊ शकता? ह्या लेडीजने सरळ सरळ राजीनामा द्यावा. कारण ती लेडीज फक्त तिचं घर सुधरवू शकते. आत्ता तिला कुठे पद भेटलं तर ती एवढी हवेत जायला लागली की तिने भारताचं नाव पुढे न्यावं, असं काहीतरी बोलावं. ठीक आहे, तू हिरवा करू, मुंब्रा हिरवा करेल म्हणे. हिरवा फक्त हा कलर नव्हता घ्यायला पाहिजे तिने. मग ती सरळ सरळ आपला जो एनिमी देश आहे, जो आपला आपण पूर्वीपासून त्या देशाचा आणि आपलं वैर आहे, त्या देशाला ती देशाचं हे करते म्हणायचं. मग ती मे बी त्यांना पण सामील असू शकते. त्यामुळे कृपया तिच्याकडून राजीनामा घ्यावा असं आम्हाला तरी वाटतं. कारण असे लोक भारतात राहणं हे महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी धोकादायक आहे. तिने आज त्यांचे जे बांधव आहेत, जे मुस्लिम बांधव आहेत, आम्ही नाही म्हणत की आम्ही त्यांचे विरोधक आहे किंवा आम्ही मराठी आहेत म्हणून. तिने हिरवा बोलली, ठीक आहे. मग तिने भगवा पण बोलायला पाहिजे नव्हतं, निळा पण बोलायला पाहिजे होतं, मग कोणी काहीच बोललं नसतं. हे असे जे कमी वयाचे मुलं तुम्ही नगरसेवक किंवा जे बनवता, हे कमी चुकीचं आहे. ज्यांनी निवडून दिले त्यांची पूर्णपणे चूक आहे. ते मुंब्राचे तिथले कोण आहेत, लोक कसे निवडून दिलं काही माहिती नाही. पण त्या मॅडम ज्या आहेत, सहर्षेक मॅडम, त्यांनी थोडं हवेतून खाली यावं. म्हणजे भारत देशाला त्यांचा काहीतरी फायदा होईल. नाहीतर ही लेडीज जर अशीच सत्तेवर राहिली तर भारतात दंगली अजूनही पेटायला कमी होणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, थँक्यू. आणि मी कुठल्याही पक्षाची नाही आहे. मी एक सर्वसामान्य स्त्री आहे. मी कुठल्याच पक्षाला असं हे करत नाही किंवा कुठल्याही जाती धर्माला हे करत नाही आहे. पण तिने असं भारत देश पुढे जावा किंवा तिच्या एरियातले लोकांना पुढं यावं, तर ती कुठल्याही जाती धर्माची असती, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, तर तिला आम्ही हेच केलं असतं. अजूनही भरपूर मुस्लिम महिला आहेत, पण त्यांचे विचार बघा खूप चांगले आहेत. असं नाही म्हणत की ती मुस्लिम आहे म्हणून. आम्ही पण मराठी आहेत, पण मुस्लिम आहे म्हणून तिने असं बोलायला नव्हतं पाहिजे की ज्याने दंगली वाद अजूनही होतील. त्यामुळे तिच्याकडून एकतर व्हिडिओ घ्यावा माफी मागितलेला किंवा तिला तिच्याकडून राजीनामा घेण्यात यावा. धन्यवाद.